14वा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठीमागे जो राहता वाडा आहे. आता इथून पुढे सगळ्या गोष्टी नीट कनेक्टिंग सगळं लक्षात घ्या की महाराज त्या दिवशी त्यांच्या हातामध्ये असणारे त्यांचे जे काय अलंकार असतील, मोत्याच्या माळा, कवड्याच्या माळा, त्यांचा जो काय पेशाख असतील, जिरेटोप, त्यांचा जो काय बनवलेला पोशाख होता हा सगळा घातला, पूर्णपणे त्यांनी तो परिधान केला. आणि महाराज याला 2 दरवाजे बघा सदरेला. एक इथे दरवाजा आहे, महाराज इथून यायचे, दरबार भरल्यानंतर तिकडून निघून नाही, तो तिथून कधीच जात नाही, सुरक्षा तिकडून आज परत निघून जायचे. तसं इथून आतमध्ये आले, इथे बसलेल्या सगळ्या लोकांना त्यांनी जे काय होत्या गाठी भेटी घेतल्या आणि महाराज समोर त्या ह्याच्याकडे गेले, नगारखान्याकडे. नगारखान्याकडे गेल्याच्या नंतर समोर एक मस्तपैकी घोडा सजवलेला होता, खूप सुंदरपणे सजवलेला, आणि त्या घोड्यावर महाराजांना बसवलं गेलं. आणि ती घोड्याची जी काय मिरवणूक होती ती होळीच्या माळापर्यंत गेली. कुठपर्यंत गेली? होळीच्या माळापर्यंत. आणि होळीच्या माळावर गेल्यावर जो हत्ती लहानाचा मोठा रायगडावर केला होता त्या हत्तीला सजवून मोठी मेघडंबर बनवली होती, मोठी मिरवणूक करण्यासाठी. कारण राजाचा राज्याभिषेक मिरवणूक तर व्हायलाच पाहिजे. आणि मग ती मिरवणूक करण्यासाठी त्या सिंहासनाच्या त्या हत्तीवरती बसवलं. आणि महाराजांना ज्या महाजन पेठेतून आपण गेलो, बाजारपेठेतून, तिथून तो हत्ती चालत चालत सगळी मिरवणूक, ढोल ताशे नगारे वाजत जगदीश्वराच्या दर्शनाला गेले. आणि मग तो हिरोजींचा प्रसंग घडला. आणि तिथून तो प्रसंग झाल्यावर महाराज परत रिटर्न आले, शिरकाईचं दर्शन घेतलं आणि या नगारखान्यासमोर येऊन उतरले. नगार समोर परत हत्ती आला. आता हत्ती तिथे आल्यानंतर महाराज खाली उतरले. आता तिथून सदरेमध्ये चालत यायचंय. शेवटचा टप्पा आहे राजदरबाराचा, म्हणजे शेवटच्या टप्प्याला आलोय आपण आता राज्याभिषेकाच्या. महाराज तिथे उतरल्याच्या नंतर त्यांच्या पाठीमागे अष्टप्रधानांची लोक, मोठे मोठे सरदार, सुभेदार, राजे दुसरे असे सगळे पाठीमागे होते. पण तिथून जेव्हा नजर टाकली महाराजांनी तेव्हा सदरेवरती एकूण त्या सिंहासनाच्या बाजूला आई जिजाऊ बसलेल्या होत्या. कारण आई जिजाऊ वयस्कर होत्या, त्या पाचाडमध्ये राहायच्या, त्यांना आधीच काही 15 दिवस आधी वर आणून ठेवलं होतं. मग त्यांना एका खुर्चीवर बसवलेलं. महाराजांच्या 4 राण्या एका बाजूला उभ्या होत्या, दुसरे जे महाराजांचे सरनौबत असतील किंवा बाकीचे जे किल्लेदार होते हे सगळे बाजूला उभे होते. असं पूर्ण वरचं सभामंडळ भरलेलं होतं. फक्त एकच जागा खाली होती सिंहासनाची, बरोबर की नाही. आणि तिथे महाराज आल्याच्या नंतर चालत चालत येत होते. जसं आपल्याला माहिती आहे की एखादा VIP व्यक्ती जेव्हा येते तेव्हा ते व्यक्ती पुढे आणि बाकी सगळे मागे, तशाच प्रकारे एकदम चालत चालत महाराज इथपर्यंत आले. आणि तुम्ही विचार नाही करणार की आपण आज जी पायधुळी तुडवले ही खूप पवित्र आहे अभ्यास करण्यासारखी, की या राजमार्गावरून इथपर्यंत आल्याच्या नंतर या पायरीपर्यंत फक्त महाराज आला. या पायरीपर्यंत इथे आल्याच्या नंतर इतका मोठा परिणाम झाला ना की या पायरीच्या आधीच काही अंतरावर तो एक क्षण डोळ्यासमोर असा तयार झाला की आई जिजाऊ शिवबाकडे बघत होत्या. आणि त्यांच्या मनामध्ये असं भरून आलं, इतका आनंद होता की शहाजी राजांचं स्वप्न पूर्ण केलं होतं शिवबाबाने, माझं स्वप्न पूर्ण केलं होतं, अख्ख्या रयतेचं स्वप्न पूर्ण केलं होतं. ह्या आनंदामध्ये आई जिजाऊ चेहऱ्यावरती हसू घेऊन होत्या. त्या वयात सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू सगळ्या जगाला दिसत होतं. पण त्या क्षणाला जिजाऊंचं लक्ष गेलं की शिवबा येत आहेत खरे, एवढ्या थाटामाटात, एवढ्या मिरवणुकीमध्ये, पण महाराजांच्या डोळ्यात पाणी होतं. हे फार कमी लोकांना दिसलं, पण ते पहिल्यांदा आईच्या नजरेत आलं. हे अभ्यासण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला राज्याभिषेक कळतो, आपण राज्याभिषेकांना गाणी लावून नाचतो, पण महाराजांच्या त्या क्षणाला काय घडलं होतं कुणाला माहितीये का? महाराज रडत होते, डोळ्यातून पाणी काढत होते. समोर जसं जसं एक एक पाऊल टाकत होते ना या सदरेकडे येण्यासाठी, रडत होते, डोळ्यातून पाणी पडत होतं, अख्खं डोळे भरले होते महाराजांचे. कारण त्यांना आठवत होतं रायगडावरची 27 वर्ष आणि या रायगडावर झालेली 2 वर्ष, अशी एकूण 29 वर्ष घडली हे स्वराज्य, हे हिंदवी स्वराज्य, हे 32 मन सोन्याचं घडवण्यासाठी. आणि हे सहजपणे नाही घडलं. याच्यासाठी कितीतरी स्त्रियांनी आपले कुंकू पुसले होते, लक्षात ठेवा. कितीतरी आईंनी आपली मुलं गमावली होती, कितीतरी बहिणींनी आपला भाऊ गमावला होता, कितीतरी घराणं नष्ट झाली होती, कितीतरी लोकांचे तुकडे तुकडे झाले होते स्वराज्यात. आणि या सगळ्या रक्ताच्या तुकड्याच्या अभिषेकानंतर हे सिंहासन घडलं होतं. ते नुसतं सोन्याने लखलखत होतं, हिऱ्यांनी. ते महाराजांना दिसत नव्हतं. महाराजांना ते आक्रोश दिसत होता की माझे मावळे, माझे सरदार हे ओरडतायत. त्यांच्या कंठातला आवाज त्यांना त्या दिवशी ऐकू येत होता. आणि मग त्यांना एक गोष्ट आठवली की राजगडावर लग्नाचं आमंत्रण घेऊन आलेला, रायबाचं निमंत्रण तांदळाचं, हे घेऊन आल्याच्या नंतर त्या दरबारामध्ये नंतर कळलं की काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. मला सांगा म्हणे काय आहे, मला कोणी सांगत का नाही. असं तानाजींनी सांगितल्यानंतर कोणीतरी सांगितलं की कोंढाणा किल्ला स्वराज्यात आणणं खूप गरजेचं आहे. आणि महाराज स्वतः लढायला निघालेत. तानाजीने शब्द दिला की मालकानी लढायला जावं मी असताना, आपल्या राजांनी लढावं आम्ही जिवंत असताना. म्हणे हे सगळं तांदळाचं निमंत्रण जमिनीवर तसंच टाकलं.
सगळ्या पाहुण्यांना माहितीये निमंत्रण दिलेले होते, सगळ्या सगेसोऱ्यांना निमंत्रण दिले होते. अख्खं घर सजवलेलं होतं, अख्खं घर उमरड गावात सजवलेलं होतं. लग्नाची सगळी तयारी झाली होती, पण तांदळाचं निमंत्रण खाली पडलं आणि तानाजीने एकच शब्द सांगितला, लग्न बाजूला, आधी लग्न माझ्या कोंड्यानाचं, मग माझ्या रायबाचं मी लावीन, राजा ह्या स्वारीवर मीच जाणार, असं हट्टांनी सांगून राजगडावर शेवटचा घास खाल्ला होता अन्नाचा त्या माणसाने. त्याच्याबद्दल एकच सांगितलं जातं, जो गेला तो आला नाही, जो गेला तो कधी आला नाही. असं तानाजी मालुसरे जो राजगडावरून कोंढाण्याच्या स्वारीला गेले ते पुन्हा मागे आले नाहीत. लहानपणापासून सतत सोबत असणारा सवंगडी, कुठल्या युद्धामध्ये सोबत नव्हता असा सवंगडी, मैत्री काय असते हे सांगणारा सवंगडी होता. आणि तो क्षणात एका किल्ल्यासाठी महाराजांनी गमावला. तो क्षण महाराजांना आठवला की आज हे सिंहासन बघायला माझा तान्या नाही, कोण नाही, माझा तान्या जिवंत नाहीये. त्याचं हे सगळ्यांचं स्वप्न होतं की आपलं राज्य तयार व्हावं. त्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलं, या रयतेसाठी केलं, या सिंहासनासाठी केलं. आज तो तान्या जिवंत नाहीये बघायला.